वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु कबीर साहेब की जय। सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार। न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई। भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडितसी तुटी जन्मव्याधी। ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे। न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई। आजच्या या चतुर्थ प्रवचनमालेच्या दिनी संत नाथरायांचा हा अभंग ज्ञानदेवांच्या प्रती कृतज्ञता अभिव्यक्त करणारा अभंग आजच्या सेवेला आपण निवडले। सद्गुरु रामदास बाबा कबीर महाराज यांच्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालू असलेला हा प्रवचन रूपी सोहळा आणि संत परंपरा व लोकोत्तर कार्य ही विषयाची शृंखला ज्ञानदेव, नामदेव आणि त्यांची भक्ती परंपरा, संत ज्ञानदेवांचं, संत निवृत्तीनाथ महाराजांचं, संत मुक्ताई, संत सोपान काकांचं अल्प चरित्र आपण काल पाहिलं। पण संत ज्ञानदेवांचं खरं जे कार्य आहे आणि खरं जे चरित्र आहे ते चरित्र आज आपण काही अंशी पाहणार आहोत। ज्ञानदेवांच्या आणि नामदेव महाराजांच्या आधीचा आणि त्यांचा समकालीन काल या महाराष्ट्र भूमीमधील, या हिंदुस्थानमधील आपण पाहिलाय। समाजातलं वैषम्य, विषमता आणि समाजामधली अस्वस्थता केवळ निरीक्षणात पाहिली नाही, तर ज्ञानदेवांनी त्याचा स्वतः स्वयंसिद्ध अनुभव घेतला। आणि अनुभव घेतल्यानंतर या समाजाचा उद्धार व्हावा, यांचा उत्कर्ष व्हावा, त्यांना आत्मकल्याणाचा नव्हे तर मानव म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, ही उर्मी त्यांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या अंतरंगात सदोदित खुणावत होती। आणि ती उर्मी खुणावत असताना संत ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ महाराज आणि संत मुक्ताईनी भक्त शिरोमणी संत नामदेव महाराजांचा आधार घेतला। आधार या शब्दाने म्हणतो की नाम आणि ज्ञान एकत्रित होऊन या भागवत धर्माची संस्थापना त्यांनी केली। पण काल आपण पाहिलं की नामदेव महाराजांना प्रेमसखा भक्त असल्याचा जो सूक्ष्म अभिमान होता तो घालवण्यासाठी या सर्व संत मंडळींनी ज्येष्ठ संत गोरोबा काकांना प्रत्येकाचं मडकं थोपटून पक्कय का कचकय, कच्चा आहे हे तपासण्यासाठी सांगितलं। आणि संत नामदेव महाराजांना संत ज्ञानदेव आणि गोरोबा काकांनी सांगितलं की तुम्हाला आता गुरु अनुग्रह घेण्याची गरज आहे। म्हणून अलंकापुरी क्षेत्रातील ज्ञानदेवांचा प्रारंभी ज्यांनी तिरस्कार केला असे श्रीयुत विसोबा चाटी आणि ज्यांचा अनुग्रह ज्ञानदेवांनी ज्यांना दिला ते संत विसोबा खेचर यांच्याकडे त्यांना पाठवलं। श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे नामदेवांना त्यांनी गुरु दीक्षा दिली, अनुग्रह दिला आणि
व्यापक असलेला परमात्मा सर्व जगतामध्ये ओतप्रोत भरून राहिला आहे, त्याची व्यापकत्वाची खुणगाट नामदेवांच्या अंतरंगात ठसवण्याचं महत् कार्य त्यांचे सद्गुरू संत विसोबा खेचर यांनी केलं. म्हणून ही संत मांदियाळी पंढरीच्या वाळवंटामध्ये एकत्रित होऊन विचार करत होती की तत्कालीन स्थितीमध्ये पैठण हे धर्मक्षेत्र आणि शास्त्राचं धर्माचं न्याय निवाडा करण्याचं केंद्र होतं. पण तिथं योग्य न्याय होत नव्हता याचा अनुभव स्वयंसिद्ध ज्ञानदेवांनीच घेतला होता. म्हणून पांडुरंगाच्या पंढरीच्या वाळवंटामध्ये हा मेळा त्यांनी उभारला आणि एकत्रित येऊन धर्मसंस्थापनेची भूमिका त्यांनी मांडली. मग कोणताही पंथ संप्रदाय उभारत असताना तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक त्याचं उपास्य, त्याची उपासना पद्धती आणि त्याचं तत्वज्ञान. म्हणून प्रथमतः उपास्य श्री विठ्ठल हे होतच अनादिकालापासून. उपासना भक्ती ही होती. ज्ञानदेवांनी फार गोड उपास्य आणि उपासनेचा भाव आपल्या अभंग रचनेमध्ये सांगितलाय. दया क्षमा समाधान संत जन साधिती. संत दया क्षमा आणि समाधान साधतात आणि याच अन्वयाने उपास्य आणि उपासनेचा अभिप्राय ज्ञानदेव सांगतात. निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडघडा भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक लावण्य मान्यता विद्यावंत सखे स्वजन पुत्र कलत्र विषय भोग वयसा व्यर्थ देहासहित मरणांती जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ मनोनी चिंती चरण कमळ रुक्मा देवीवर विठ्ठलाचे. की उपास्य श्री विठ्ठल आणि उपासना नाम उच्चारू गडगडा. भगवान परमात्म्याचं नाम आणि त्याचं स्मरण ही उपासना. आणि मग तत्वज्ञानाचा मुद्दा ज्यावेळेस आला त्यावेळेस तत्वज्ञानासाठी त्याचा ग्रंथ निर्मिती असलं पाहिजे, साहित्य असलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू निवृत्तनाथांनी ज्ञानदेवांना प्रेरणा म्हणणार नाही मी, आधार म्हणेल. प्रेरणा म्हणणार नाही, त्यांना आज्ञा दिली. आणि ही आज्ञा दिल्यानंतर ही जी ज्ञानदेवांकडे आलेली गुरुपरंपरेची ही ज्ञानाची परंपरा होती ती काल आपण पाहिली. तरी ज्ञानदेव ज्ञानदेवीमध्ये म्हणतायत ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो आमते. आदिगुरु शंकरापासून ही शिष्य परंपरा गहिनीनाथ निवृत्तीनाथ आणि माझ्यापर्यंत आली. आणि पुढे जाऊन ज्ञानदेव सांगतायत की ही कृपा नाहीये, हा क्रम आहे. लक्षात घ्या, वारकरी तत्वज्ञानाच्या अभ्यासक उपासकांना ही भूमिका ज्ञानदेवांची कळली पाहिजे की केवळ निवृत्तीनाथांनी सांगितलं म्हणून नाही ते ज्ञान तत्वज्ञान ज्ञानदेवांपर्यंत पोहोचलं, तर सद्गुरू निवृत्तीनाथांकडे ते तत्वज्ञान गुरु क्रमाने आले, गुरु परंपरेने आले. म्हणून ज्ञानदेव पुढे सांगतात एवम गुरुकृपे लाधले समाधी धनजे आपुले बांधोनी दिदले गोसावी मज. म्हणून नाथ परंपरा जी आहे नाथ संप्रदायाची त्या परंपरेतलं तत्वज्ञान ज्ञानदेवांपर्यंत प्राप्त झालं. आणि ते तत्वज्ञान ज्ञानदेवांनी तिरे संस्कृताची गणे तोडोनी मराठी शब्द सोपाने रचली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. एवढं ज्ञानदेव गोड गौरव करतायत आपल्या सद्गुरूंचा की संस्कृताची तिरे जी होती ती तोडून टाकली म्हणाली आणि मराठी शब्दांच्या पायऱ्या त्या ठिकाणी केल्या. आणि या मराठीचा गौरव करताना ज्ञानदेव सांगतात ए मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी होई दे या जगामध्ये सुख नांदण्यासाठी मराठी भाषेचा गौरवरूपी हा ज्ञानदेवी तथा भावार्थ दीपिका ग्रंथ ज्ञानदेवांनी निर्माण केला. ज्ञानदेव हा ग्रंथ निर्माण करत असताना
महर्षी भगवान वेद व्यासांचं गौरव आणि थोरवी गाताय. तैसा व्यासाचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू. अयोग्य मीन पवतू के जाईन. ही ओवी फार लक्षणीय. व्यासांचा मागोवा घेतला याचा अर्थ श्रीमद भगवद्गीतेचा आश्रय ज्ञानदेवांनी हे तत्वज्ञानाची प्रणाली मांडत असताना घेतली. आणि त्याचबरोबर भाष्यकारांते एकवचनी शब्द नाही. भाष्यकार ज्ञानदेवांनी मांडलेला अनेक वचनी शब्द आहे. या हिंदुस्थान मधील श्रीमद भगवद्गीतेवरील टीकाकार रामानुजांनी टीका केली, निंबार्कांनी केली, मध्वाचार्यांनी केली, श्रीमद पूज्य शंकराचार्यांनी केली. सर्व आचार्यांनी भाष्यकारांनी श्रीमद भगवद्गीतेवर टीका केली. ह्या सर्वांचं तत्वज्ञान ज्ञानदेवांनी अभ्यासलं आणि अभ्यासाअंती सर्व तत्वज्ञानांचा ज्ञानदेवांनी समन्वय साधला आणि गुरुपरंपरेपासून प्राप्त झालेलं नाथ तत्वज्ञान त्याच्यामध्ये सम्मिलित केलं. आणि केल्यानंतर ज्ञानदेवांनी हा ग्रंथ प्रपंच तत्वज्ञानाची भूमिका परिसीमा या ग्रंथाद्वारे गाठली. पण व्यासांचा हा थोरू ज्ञानदेव जे बोलतायत की व्यासांची ही थोरवी बाबांनो की गीता निर्मिती केली. आणि हा थोर शब्दाचा ज्ञानदेवांनी अन्वय करताना ज्ञानदेवांच्या अंतःकरणातली भूमिका ही आहे की भगवद्गीतेमध्ये स्त्रिया वैश्या तथा शूद्र तेपि अंतिम परमगतीम. वेदांनी त्रैवर्णिकांना अधिकार दिला, शूद्रांना स्त्रियांना अधिकार नाकारला. ज्ञानदेव ज्ञानदेवीच्या प्रथम अध्यायामध्ये सांगतात हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ज्ञानदेवांनी तुलना केली पाहिजे, तुलनाच केलेली आहे, कुणाला पटो अथवा न पटो. ज्ञानदेव स्वयंस्पष्ट सांगतात की वेद जो आहे तो भगवान परमात्म्याच्या निद्रित अवस्थेतल्या घोरण्यापासून निर्माण झालेला आहे. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू. पण श्रीमद भगवद्गीता जी आहे कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण चंद्र परमात्मा प्रत्यक्ष पूर्णांश रूपाने प्रगट झाला आणि त्याच्या मुखातून ते शब्द बाहेर पडून ते तत्वज्ञान मांडलंय. तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. म्हणून व्यासदेवांची थोरवी गाताय, व्यासदेवांचा उपकार समजतायत की व्यासदेवांनी भगवान परमात्म्याचे शब्द जे आहेत ते गीतेच्या माध्यमात शब्दबद्ध केले. तो संवाद शब्दबद्ध केला, तो उपदेश शब्दबद्ध केला, ते तत्वज्ञान शब्दबद्ध केलं. आणि त्या तत्वज्ञानामध्ये स्त्रिया आणि शूद्रांना भगवान परमात्म्याने अधिकार दिला. हा व्यासांचा मोठा उपकार आहे असं ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेवांनी याचं अभिप्राय देताना विस्ताराना ज्ञानदेवांनी स्वतंत्र एक ओवी लिहिली. तैसे शब्दे जेन लभे ते घडून या अनुष्ठुबे श्री सूत्रादि प्रतिभे सामाविले. अनुष्ठुप छंदामध्ये ही गीता जी तयार झाली त्या गीतेमध्ये स्त्री आणि शूद्रांची प्रतिभा आणि त्यांना या व्यवस्थेमध्ये व्यासदेवांनी सामावून घेतलं. म्हणून ज्ञानदेव सांगतायत की व्यासांचा जगावर मोठा उपकार आहे. म्हणून श्री व्यासाचा हा थोरू विश्वासी झाला उपकारू जे श्रीकृष्ण उक्त्यादारू ग्रंथाचा केला. बाबांनो हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्ञानदेवांनी हा जो खटाटोप केला संस्कृत भाषेमध्ये सुद्धा ते ग्रंथ निर्मिती करू शकत होते. काल आपण पाहिलं की तुकोबांनी त्यांचं वर्णन केवळ केले नाही, शब्दबद्ध आपले सद्गुरू म्हणून या समग्र हिंदुस्थानतल्या मधील सर्व ज्ञानी पंडित शास्त्री जनांनी ज्ञानदेवांचा गौरव काशीच्या मणिकर्णिका घाटावर शास्त्रार्थ झाल्यानंतर केलाय. मी एवढी ज्ञानसंपदा असताना ज्ञानदेवांनी माय मराठीमध्ये आपली ही ग्रंथ रचना करण्याचं कारण समाजाला जी बोली अवगत होती, समाजाच्या लोकव्यवहाराची जी भाषा होती, कुठलंही तत्वज्ञान कुठलंही साहित्य लोकव्यवहाराच्या भाषेत जर नसेल, समाजाला कळू शकत नसेल
तर ते तत्वज्ञान, तो ग्रंथ फक्त कपाटामधली पोथी राहू शकते, तो ग्रंथ राहू शकतो, पण समाजाला, आचरणाला त्याच्यातील एकही शब्द आणि त्याचं एकही अक्षर पुरेसे होऊ शकत नाही. हीच ज्ञानदेवांच्या अंतःकरणातली भूमिका होती. आणि म्हणून उपास्य झालं आणि तत्वज्ञानाच्या ग्रंथाच्या संबंधी ज्ञानदेवांनी हा ग्रंथ निर्माण करताना ज्ञानदेव स्वतःच स्वगत बोलतायत समारोपाला. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानदेव, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी गेले, येथे माझे जे उरले पायिकपण. हे धर्मकीर्तने म्हटले आणि ते सिद्धीला गेलंय. मी फक्त एक पायिक, निवृत्तीनाथांचा या न्यायाने हा ग्रंथ निर्माण केलाय. पण हा ग्रंथ निर्माण करण्यासाठी त्याची जी भूमिका आहे, ती भूमिका ज्ञानदेव मांडतात. मग अर्थाचे निवोरसे गीतार्थ ग्रंथाचे निमिसे, प्रगटला शांतरसे तो हा ग्रंथ. ही ओवी फार महत्वाची, ज्ञानदेवीचा उपसंहार आहे. ज्ञानदेव सांगतायत, अर्थ शब्दाचा अर्थ तृषार्थ, ज्यांना तहानलेले, दुःखी आहेत, कष्टी आहेत, पीडित आहेत, शोषित आहेत, वंचित आहेत, ज्यांना कुणी वाली नाही, असे जे अनाथ आहेत, या भवसागराच्या दुःखातून जे व्याकुळ झाले, तप्त झाले, अशा सर्वांसाठी गीता ग्रंथाचं मी निमित्त केले. गीतार्थ ग्रंथाचे निमिसे, मिसे शब्दाचा अर्थ आहे निमित्त. आणि गीता ग्रंथाचं निमित्त करून तृषार्थ असलेल्या जनसागराला शांत रसाने त्यांच्यावर वर्षाव केला. मग प्रगटला शांत रसे तो हा ग्रंथ. म्हणून बाबांनो, ज्ञानदेवांची ही क्रांती जी आहे, ही केवळ तत्वज्ञानाची क्रांती मराठी भूमीसाठी नाही, आपल्यासाठी नाही. ही समग्र हिंदुस्थानमध्ये नवे नवे ते जगातील तत्वचिंतकांना प्रेरणा देणारा हा एक स्रोत आहे की आधुनिक जगासाठी ज्ञानदेवांचं चिंतन हे आचारशील, कृतिशील आणि जीवनदर्शिका आहे. म्हणून समग्र संत, साधक, उपासक ज्ञानदेवांच्या चरणी लीन झाले. त्याचं कारण असं आहे, त्यांनी दिलेली ही शिकवण जी आहे, ती शिकवण भक्ती उपासनेची ती शिकवण, समाजाच्या कल्याणाची शिकवण. आणि या शिकवणीतून ज्ञानदेवांनी आपला भागवत संप्रदायाचा पाया भक्कम केला. आणि तो भक्कम पंढरीच्या वाळवंटामध्ये संत नामदेव आणि सर्व सहकार्यांच्या साथीने केला. म्हणून ही तत्वज्ञानाची भूमिका ज्ञानदेवांनी जी मांडली, ती मांडत असताना 18 अध्यायामध्ये गीतेच्या 700 श्लोक आहेत, पण ज्ञानदेवांच्या 9000 पेक्षा जास्त ओव्या आहेत. आणि या ओव्या लिहित असताना ज्ञानदेवांची काव्याची प्रतिभा, अलंकाराची भाषा, या विश्वाचं निरीक्षण, हे फार प्रतिभा संपन्नतेच्या पुढच्या स्तरावरच आहे. प्रत्येक वाचकाला त्याचा मोह होतो आणि वाचत असताना त्या शब्दाचं ज्ञानदेवांच्या वैशिष्ट्य असे. ज्ञानदेव स्वतःच सांगतात, साच आणि मवाळ मितल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताच्या लहरीसारखे, तरंगासारखे शब्द मृदू आहेत, त्या शब्दाला रसस्वाद आहे, मुलायमपणा आहे. ही ज्ञानदेवांच्या वाणीचं आणि त्यांच्या शब्दाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तत्वज्ञानाची भूमिका मांडत असताना ज्ञानदेवांनी हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. ज्ञानदेव सांगतात, वसुधैव कुटुंबकम. हे जगत जे आहे ते भगवान परमात्म्याच्या विलासाने नटलेलं जगत आहे. या जगतामध्ये स्वतंत्र अस्तित्व कुणाचं नाही. जगतामध्ये परमात्माच एकमेव आहे. आणि म्हणून ज्ञानदेव आपल्या तत्वज्ञानाच्या अमृतानुभव ग्रंथामध्ये सांगतात, प्रकाश तो प्रकाश की यासी न वंचे घी चुकी, मनोनी जगासे की वस्तू प्रभा. अहो म्हणले, जगत जे भासतंय ना, वस्तू नाम परमात्मा ब्रह्म, ब्रह्माची ही प्रभा आहे. आणि त्याचा दृष्टांत देताना, प्रभेचा दृष्टांत देताना ज्ञानदेव सांगतायत, झालेली जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके, किळेवरी मानिके लोपीजे काय. रत्नाचा दृष्टांत दिला आहे ज्ञानदेवीमध्ये, ज्ञानेश्वरीत, की रत्न आणि रत्नाचं तेज जे प्रभा आहे, तसं हे जगत आणि ब्रह्म याचा अनोन्य संबंध, ब्रह्माची जी
परमात्म्याची जी प्रभा आहे, एको हम बहुश्याम या श्रुतीचा अनुवाद ज्ञानदेव सांगतात की बहुभावनाने हा परमात्मा प्रगट झालाय, नटलाय, विलोभनीयतेने जगतामध्ये जे जगत भासतंय तो परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून ज्ञानदेव सांगतात, मनोनी जग परवते सारुनी पाहिजे माते, तैसा नोहे उखिते सकटेची मी. ओ मला भगवान अर्जुनाला सांगण्याची भूमिका सांगतायत. अरे अर्जुना, मला बाजूला सारशील आणि जग पाहायला जाशील तर मी दिसणार नाही. जगासहित मला पहा. सगळ्या जगामध्ये भगवान परमात्मा आहे आणि मीच आहे आणि जगामध्ये मला पहा तर माझं दर्शन होईल. मनोनी विश्वपण जावे मग माते घे यावे, तैसा नोहे आगवे सकटची मी. माझ्याशिवाय जगामध्ये दुसरं काय नाही. ही जी प्रतितीची आत्मरसाची भावना आहे ना बाबा, ही भावना समहात्मा सदुर्लभ या पदाचा अनुवाद करताना ज्ञानदेव गोड चिंतन मांडतायत की जगामध्ये भक्त श्रेष्ठ आणि ज्ञानी एकाच स्तरावर आहेत. त्यांच्यामध्ये भेद नाही. प्रतिती रसाचा अनुभूती त्यांना आली ना. हे समजतय श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी रावो आणि ज्ञानी या तोच. ज्ञानी आणि भक्त याच्यामध्ये भिन्नता नाही बाबांनो. म्हणून या भक्ती संप्रदायाच्या द्वारे भगवान परमात्म्याचा आत्मसाक्षात्कार म्हणजे जगामध्ये केवळ आणि केवळ भगवान परमात्माच नटलेला आहे ही भावना झाली म्हणजे भक्तीची सर्वोच्च भूमिका अंतरंगामध्ये स्थापन होते. म्हणून ज्ञानदेवांनी भक्तीची जी भूमिका सांगितली त्या भक्तीच्या भूमिकेमध्ये ज्ञानदेव गोड चिंतन मांडतायत. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतो. की पुरुषार्थ सिद्धी चौथी शब्दाचा अर्थ जो मोक्ष आहे तो मोक्ष आम्ही भक्त भागवत म्हणले हरिभक्त आपल्या हातात घेतोय आणि जगामध्ये या भक्तीचा प्रसार करत असताना त्याची खिरापत वाटतोय. म्हणून तुकोबा सुद्धा फार गोड ज्ञानदेवांचं वर्णन करता जयाने गातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. या वैष्णवांच्या मेळ्यामध्ये काय प्राप्त होतंय तर मुक्तीचं भोजन आहे. पहा, इथं काही करायला लागत नाही. जप नाही, तप नाही, योग नाही, काही नाही. या नाममंत्राचा स्वीकार केल्यानंतर या वैष्णवांच्या मेळ्यामध्ये संत ज्ञानदेवांनी मुक्तीची खिरापत खैरात मेजवानी आम्हा सर्व वैष्णवांना शतकानुशतके प्राप्त करून दिली. हा उपकार ज्ञानदेवांचा नाथ बाबा सांगतात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. म्हणून ज्ञानदेवांची ही अलौकिक प्रतिभा आणि या प्रतिभेचा आविष्कार ज्ञानदेवांनी ग्रंथरचना केली, तत्वज्ञानाची रचना केली, भावार्थ दीपिकेची रचना, ज्ञानेश्वरीची रचना केली, अमृतानुभव ग्रंथाची रचना केली. योगी चांगदेवाला उपदेश करणारा चांगदेव 65चा ग्रंथ केला. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जनांना नित्य नामस्मरणासाठी, हरिबोधासाठी हरिपाठासारखा छोटा ग्रंथ निर्माण केला आणि सदोदित नामस्मरणाचा उच्चार आपल्याकडनं घडावा, आपलं पापक्षालन व्हावं आणि पुण्य अर्जित व्हावं. ही धर्माची भावना सुद्धा ज्ञानदेवांनी सांगितली की जगामध्ये आपल्याला दुसरं काही नाही केलं पाहिजे. मुखामध्ये सदोदित नाम करा आणि सत्कर्म करा, हाच ज्ञानदेवांचा संदेश आहे. ज्ञानदेव सांगता स्वधर्माला विसरू नका. कर्म त्याग हा संभवत नाही. म्हणून कर्म जर त्याग केला, स्वधर्माचा त्याग केला तर जैसा दीपा सवे हरपला प्रकाश जाय. छोटीशी पंथी असते पण त्याचा प्रकाश घरभर पडतो, पण त्या पंथी जर विजली ना बाबांनो तर आपला अंधार जीवनामध्ये खोलीमध्ये होतो, घरामध्ये होतो. तसं स्वधर्म जर आपला हरपला आणि स्वधर्मापासून जर आपण दूर गेलो ना, आपल्या जीवनामध्ये अंधार दाटेल. ही भावना ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानामध्ये सर्वांसाठी त्यांनी मांडली आणि तोच अभिप्राय, तत्वज्ञानाचा अभिप्राय, जीवनदर्शिका, मार्गदर्शिका आधुनिक युगात सुद्धा मानवाला
आत्मकल्याणाच्या, जगत कल्याणाच्या, व्यक्ती कल्याणाच्या, व्यष्टी आणि समष्टीच्या कल्याणासाठी एकमेव मार्गदर्शिका दीपस्तंभ म्हणजे ज्ञानदेवांचं तत्वज्ञान. म्हणून या तत्वज्ञानाचा अभिप्राय, पुरस्कार आणि स्वीकार या भारत भूमीमधील तदनंतरच्या सर्व संतांनी केला. म्हणून या पुढे मी नामदेव आणि ज्ञानदेवांचा अनुबंध विस्तृतप्रमाणे थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगणार आहे. संत ज्ञानदेवांच्या साथीनं, संगतीनं संत नामदेवांची दृष्टी सुद्धा दिव्य झाली होती. सृष्टीमधील परमात्म्याचं दर्शन त्यांना झालेलं होतं. आणि मग ज्ञानदेव आणि प्रभृतींच्या या संत मांदियाळींच्या समाधी काळानंतर संत नामदेव महाराज महाराष्ट्र भूमीमधून उत्तर भारतामध्ये निघून गेले. आणि उत्तर भारतामध्ये पाकिस्तान व्याप्त आजचा जो पाकिस्तान आहे तिथल्या सिंध प्रांतापर्यंत नामदेवांनी या ज्ञानदेवांच्या तत्वप्रणालीचा पुरस्कार प्रचार समाजामध्ये केला. म्हणून हा इतिहास आपण संप्रदायाच्या पायिकांनी लक्षात ठेवला पाहिजे. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान केवळ मराठी भूमीमध्ये राहिलं नाही. आज आपल्याकडनं, प्रचारकांकडनं, प्रसारकांकडनं जी गोष्ट घडत नाही ती गोष्ट या संत मांदियाळींनी या समग्र हिंदुस्थान पर्यंत तत्वज्ञान हा आचार पोचवला. म्हणून ज्ञानदेवांच्या अंतःकरणातली जी प्रतिमा होती, जो विचार होता, तो संत नामदेवांनी या समग्र हिंदुस्थानमध्ये पोचवला. आणि तेवढी पूज्यता त्यांना तिथे लाभली की संत कबीर साहेब असतील, गुरु नानक साहेब असतील, यांच्या परंपरेमधील त्यांच्या ग्रंथामध्ये संत नामदेवांचं वाङ्मय समाविष्ट झालं. आजही गुरुग्रंथ साहेबामध्ये ज्ञानदेवांची वाणी, त्यांचं अक्षर वाङ्मय आजही शीखपंथीय त्यांच्या शब्द कीर्तनाच्या माध्यमातून त्याचं चिंतन करत असतात, पूजन करत असतात, गायन करत असतात आणि आपल्या आचरणामध्ये त्याचा अंगीकार करत असतात. हा खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा आणि तत्वप्रणालीचा गौरव आहे. संत नामदेवांचं वसतिस्थान पंजाबामध्ये दीर्घकाळ राहिलं. श्री क्षेत्र घुमान येथे नामदेवांचं एक स्मारक आहे. ती सर्व शीख मंडळी तिथं नामदेव महाराजांची समाधीस्थान आहे असं समजतात. संत नामदेव महाराजांच्या समाधीला 700 वर्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाने मोठा उत्सव केला होता. आमचे तीर्थरूप वैकुंठवासी बापूही तिथं, त्यांनी तिथं नामसप्ताह तिथं आयोजित केला होता. 2 वर्षापूर्वी मराठी साहित्य संमेलन श्री क्षेत्र घुमान येथे झालं की ज्या संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्याचे थोर अभ्यासक आणि जगद्गुरु तुकोबांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे सरांनी भूषवलं होतं. म्हणून हा वारसा उत्तर हिंदुस्थानात गेला आणि नामदेवांच्या वाणीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये पडला. आणि खऱ्या अर्थाने ही तत्वप्रणाली, त्या संबंधीचा उत्तर कार्यामधलं लेखन करण्याची उर्मी पुढच्या काळामध्ये उत्तर भारतातल्या संतांना, साधकांना, भक्तांना प्राप्त झाली. महाराष्ट्र भूमीमधील हे जे स्थित्यंतर घडलं याचा प्रसार आणि ती चेतना हिंदुस्थानभर प्रकट झाली. म्हणून ज्ञानदेवांचं कार्य, नामदेवांचं कार्य हे वैश्विक कार्य आहे. तिला भाषा, प्रांत, सीमा, जात, पात, वर्ण, धर्म, लिंग याच्या पलीकडे त्यांचं वैश्विक तत्वज्ञान त्यांनी मांडलं. आणि ते मांडलेलं तत्वज्ञान समाजाला योग्य वाटलं, म्हणूनच समाजाने ते स्वीकारलं. आणि आजही 700 वर्षानंतर समाज त्याच तत्वज्ञानाचा अंगीकार, स्वीकार करून आचरणामध्ये आणतोय. हाच त्या तत्वप्रणालीचा, तत्वज्ञानाचा खऱ्या अर्थाने विजय. म्हणून मला पुढचा मुद्दा संत कबीर साहेबांकडे न्यायचा आहे. संत कबीर साहेब वारकरी तत्वप्रणालीमध्ये कबीर साहेबांचं स्थान
अनन्य मानले. नामधारकांच्या केवळ यादीत कबीर साहेबांचं वर्णन करत नाही तुकोबाराय, तर जगद्गुरु तुकोबांच्या जीवनामध्ये, त्यांच्या काव्यामध्ये, अभंगामध्ये संत कबीर साहेबांचा मोठा प्रभाव होता. टिपरीच्या प्रकरणामध्ये तुकोबाराय सांगतायत, एके गाई खेळता न पडसी डाई, दुचाळ्याने ठकसील भाई रे, त्रिगुणाचे फेरी थोर कष्टी ओसी, या चौघांची तरी धरी सोयी रे. चौघांची धरी सोयी रे तुकोबा म्हणतात. चौघ कोण? तर चौघांचं त्या अभंगामध्ये तुकोबांनी वर्णन केलंय. पहिले संत नामदेव महाराज, दुसरे संत ज्ञानदेव महाराज आणि तिसरे तुकोबा सांगतायत संत कबीर साहेब. आणि म्हणून तुकोबांनी वर्णन केलंय की रामा बसवंत कबीर खेळिया, जोडा बरवा मिळाला रे. कबीर साहेब हे तिसरे आणि चौथे शांती ब्रह्मनाथ बाबा. या चार संतांचा अनुनय जगद्गुरु संत श्री तुकोबांनी केला. म्हणून वारकरी संप्रदायाने कबीर साहेबांना केवळ स्वीकारलं नाही, तर त्यांचं वाङ्मय, त्यांचे विचार, की जे विचार संत ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानापासून प्रगट झालेत, संत नामदेवांच्या वाणीमधून तिथं प्रगट झालेत, आणि ते प्रगट झालेले विचार संत कबीरांनी आत्मसात केले. आणि आत्मसात केलेले विचार त्यांनी जगापुढे मांडले. म्हणून संत कबीर साहेब सुद्धा नामदेवांच्या भूमिका वर्णन आपल्या दोह्यामध्ये करताना सांगतात, हिंदू पूजे देवरा, मुसलमान मस्जिद, नामा सोयी सेवया, जहा दुहेरा न मस्जिद. नामदेवांकडनं आलेलं तत्वज्ञान त्याचं मी सेवन करतोय, असं संत कबीर साहेब सांगतायत. खऱ्या अर्थाने कबीर साहेब हे क्रांतदर्शी संत या देशामध्ये होऊन गेले. आणि क्रांतदर्शी संत त्यालाच म्हटलं जातं की जे आपलं अंतःकरणामध्ये, मनामध्ये सत्य आणि असत्वाची ग्वाही घेतात आणि साक्ष, आपल्या मनाला पटलेली साक्ष ते जगापुढे मांडतात. म्हणून कबीर साहेबांची ही जी भूमिका आहे, ती भूमिका कबीर साहेबांचा मुख्य ग्रंथ बिचक ग्रंथ आहे. आणि त्या बिचक ग्रंथामध्ये कबीरांचे जे दोहे, त्याला साखी म्हटलं जातं. आणि साखी शब्दाचा अर्थ साक्ष. साक्ष शब्दाचा अर्थ आपल्याला जे पटतंय मनाला तेच त्यांनी मांडलं. तुकोबांच्या भाषेत तुका म्हणे चाखोनी सांगे, अनुभवा आले अंगात ते या जगा देतसे. आपल्याला जे पटलं ते कबीर साहेबांनी मांडलं. म्हणून त्यांची वाणी फार कठोर वाणी, प्रभावी वाणी. दुसरा त्यांचा आहे भाग तो सबद, कबीरांची पदे. आणि तिसरा भाग रमैनी, कबीरांचा सारभूत उपदेश. म्हणून उपदेशाच्या पातळीवर कबीर साहेब हे एका दीपस्तंभासारखे आपल्याला भासतात. म्हणून त्यांचं चरित्र आपण छोट्या स्वरूपामध्ये या ठिकाणी स्पर्श करून पाहूया. संत कबीरांचा जन्म काशी क्षेत्रामध्ये झाला, पण कसा झाला याच्या संबंधी कुणालाच काही कल्पना नाही आहे. काशी क्षेत्रामध्ये लहरतारा नावाच्या तळ्याजवळ एक बाळ टुपलीमध्ये सापडलं आणि त्यांनी त्याचं पालन केलं. तेच कबीरांचे पालक माता पिता निमा आणि भीमा. आणि ते कोष्टी कुटुंबातले, की ज्याला त्यावेळेस जुलाह या जातीने संबोधलं जात होतं. आणि म्हणून एका पंडिताला आव्हान देताना ते आपल्या जातीबद्दल बोलतायत कबीर साहेब, तू बामनमय काशी का जुलाह, बुझू मोर घियाना. अरे म्हणले मी जुलाह आहे. त्यांनी वर धर्म सांगितलं नाही, मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे. ते म्हणले मी जुलाह आहे, मी कोष्टी आहे. पण कबीरांचं वर्णन असं आहे पहा, की त्यांचे विचार जे होते त्यांनी आपले गुरु रामानंद स्वामींकडून आले. त्यांना साधनेमध्ये असं लक्षात आलं, काही संत सज्जनांनी सांगितलं की तुम्हाला गुरु केल्याशिवाय ज्ञान प्रगट होणार नाही. अंतरंगामध्ये सद्गुरूच्या भेटीची त्यांना आस लागली. आणि काशी क्षेत्रामध्ये त्यावेळेस सद्गुरू रामानंद स्वामी एक मोठे सत्पुरुष होते. आणि ते सत्पुरुष असल्या कारणाने रामानंद स्वामींचा अनुग्रह व्हावा ही त्यांच्या मनामधली धारणा होती.
ते दीर्घकाळ प्रयत्न करत राहिले, पण त्यांना रामानंद स्वामींचा अनुग्रह झाला नाही. मग त्यांनी त्यांचा दिनक्रम तपासला की स्वामीजी सकाळी प्रातःकाळी किती वाजता उठतात, दिवसभर काय करतात. आणि हा दिनक्रम त्यांनी तपासल्यानंतर लक्षात आलं की पहिल्या प्रहरला 3:30 वाजता रामानंद स्वामीजी गंगेला स्नान करायला जातात आणि मग घाटावर कबीर महाराज त्या अंधारामध्ये घाटावर झोपले. रामानंद स्वामींचा चरणस्पर्श झाला आणि त्यांना गुरु दीक्षा आणि अनुग्रह प्राप्त पुढे झाला. हा गोड प्रसंग आहे. म्हणून कबीर साहेब त्या रामानंद स्वामींचं सुद्धा वर्णन करतात की रामानंद स्वामींकडनंच मला ही दीक्षा मिळाली, अन्यथा ही दीक्षा मिळाली नसती. आणि म्हणून आपले रामानंद स्वामी सद्गुरू आहेत हे कबीर महाराजांनी मांडलेले. पण कबीर महाराजांचं शिक्षण काही झालेलं नव्हतं. फार महत्वाचा भाग आहे की आजच्या पद्धतीने आध्यात्मिक शिक्षण, शालेय शिक्षण काही नसणारे कबीर महाराज जगाला पुरेल एवढं तत्वज्ञान, जगाला अंतापर्यंत प्राप्त होईल एवढं तत्वज्ञान मांडण्याची शक्ती त्यांच्याकडे आली कुठून? तर त्यांच्याकडे ती शक्ती, त्यांची उपजत प्रतिभा आणि प्रतिभेनंतर गुरुप्रसाद आणि सद्ध संचनांचा सहवास. म्हणून शिक्षणासंबंधी कबीर साहेब बोलतायत, मसी कागज छुओ नाही, कलम गही नाही हात, चारू जुगको महतम, कबीरा मुखई जनायो बात. म्हणले मी कागदाला शिवलो नाही, पेन हातात घेतला नाही, पण चारी युगांना समजेल अशा वाणीमध्ये मी माझं चिंतन अभिव्यक्त करतोय. आणि म्हणून त्यांनी केलेलं चिंतन फार महत्वाचं आहे, त्यांचे अनुभव फार महत्वाचे. साधूच्या संबंधी त्यांनी एक निर्देश सांगितलाय, साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुजाय, सार सार को गही रहे थोता दे उडाय. कोंडा फेकून दिला पाहिजे आणि सार ग्रहण केलं पाहिजे, असं साधूचं जीवन असलं पाहिजे. अंधश्रद्धेवर कबीर महाराजांचे प्रहार आहे. स्वतःच्या प्रत्यक्ष आचरणाने फोलपणा कबीर महाराज पटवून देत असेल. म्हणून सद्गुरूच्या संबंधी त्यांची निष्ठा फार अनन्य होती. पा सद्गुरु के प्रताप ले मिट जो सब दुख दंद, कह कबीर दुविधा मिटी, गुरु मिलिया रामानंद. पुन्हा रामानंद स्वामींचं वर्णन करतायत की दुःख नष्ट झालं, जीवनातली द्विधा नष्ट झाली आणि रामानंद स्वामींचा अनुग्रह लाभला आणि माझं जीवन धन्य झालं. म्हणून हा जो कबीर साहेबांचा अनुभव आहे तो निर्गुण परमात्म्याचा आविष्काराचा अनुभव आहे. पहा, कबीर साहेबांनी निर्गुण परमात्म्याची साथ घातली. सदोदित कबीरांच्या मनामध्ये जगामधील असलेला ईश्वर एकच आहे. धर्म पंथ त्याला वेगवेगळे करतात, पण कबीर साहेबांच्या अंतरंगात असलेला राम हा एकच होता. अल राम करीम केसव हरि हजरत नाम धराया. हा सर्व राम एकच आहे. आणि हा परिणाम जो होता त्यांच्या तत्वप्रणालीचा, तो परिणाम संत ज्ञानदेव आणि नामदेवांच्या तत्वज्ञानाचा परिणाम. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. ज्ञानदेव सुद्धा हरिपाठामध्ये गोड वर्णन सांगतात की आत्मा रामाशिवाय जगामध्ये दुसरंच काही नाही आणि तो आत्मानाम प्रगट करणं. पण तो प्रगट होण्यासाठी त्या रामाचं सदोदित नामस्मरण करणं म्हणजे आत्माराम प्रगट होतो आणि आत्मसाक्षात्काराच्या पातळीवर आपण पोचतो. म्हणून सर्वा घटी राम देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्व घटामध्ये तोच राम आहे. ही भूमिका ज्ञानदेवांनी मांडली. तीच भूमिका संत कबीर साहेब सांगतात, घट घट में वही साई रमता, कटुक वचन मत बोल रे, सभी रसायन हम करी, नाही नाम सम कोय. अरे आम्ही सगळ्या गोष्टी उपासना पद्धतीच्या पायऱ्या म्हणले, पण रामनामासारखं दुसरी कुठली सोय नाही. आणि ज्याच्याद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार होईल हे फक्त आणि फक्त नाम आहे. म्हणून नामाचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य असं आहे, कबीर साहेब सांगतात, तुम्ही दुःखात परमेश्वराला आळवाल,
पण बाबांनो, त्यांचा उपदेश आहे की तुम्ही सुखात परमेश्वराला आळवा, त्याचं नामस्मरण करा, म्हणजे ते सुख कधी नष्ट होणार नाही. कारण परमात्मा जो आहे तो सुखाचा आगर आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. दुःखामध्ये परमात्म्याला आळवण्यापेक्षा सुखामध्ये भगवंताचं स्मरण करा. सदोदित तुमच्या जीवनामध्ये सुख राहील, दुःख कदापि येणार नाही. आणि म्हणून देवाच्या संबंधी कबीर साहेबांची फार मोठी बाबांनो श्रद्धा होती. आणि ती श्रद्धा अशी होती की कबीर साहेबांनी केवळ उपदेश नाही केला, तर सर्व धर्माच्या पंथाच्या चालीरीती, अंधश्रद्धा, रूढी, चुकीच्या परंपरेविरुद्ध त्यांनी मोठे घणाघात केले. आणि त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये इब्राहिम लोधीचं शासन होतं. मुसलमान धर्माचा प्रसार होण्यासाठी त्याची भूमिका फार जोरात चालू होती. पण अशाही काळामध्ये त्यांनी जे चुकीचं काम चाललं होतं त्याच्याबद्दल आवाज उठवला. आणि आवाज उठवत असताना त्यांनी म्हटलंय, ना जाने तेरा साहब कैसा है, बहुत देखे पीर औलिया, पढ़े किताब कुराना, चिवटी के मस्जिद भीतर मुल्ला पुकारे, क्या साहब तेरा बहरा है, चिवटी के पगनेवर बजे, सो भी साहब सुनता है. एवढा मोठा घणाघात सत्ता असताना, धर्मप्रचाराची भूमिका असताना कबीर साहेबांनी केवढा मोठा हा अंधश्रद्धेवर आणि त्या उपासनेवर घाला घातलाय. कबीर साहेब सांगतायत की मोठमोठ्याने देवाला पुकारणं, अरे देव काय बाहेर आहे का ईश्वर? अरे मुंगीच्या पायामधलं पैंजण आहे, नूपूर आहे, त्याचा आवाज सुद्धा देवाला येऊ शकतो असा परमात्मा, आणि त्याला तुम्ही मोठमोठ्याने आवाज करताय, तो काय बहिरा आहे का? आणि याचा वचनाचा आधार घेऊन तत्कालीन त्यांच्या विरोधकांनी राजाकडे तक्रार केली. आणि राजाकडे तक्रार केल्यानंतर कबीर साहेबांना साखळदंडाला बांधलं. आणि साखळदंडाला बांधल्यानंतर त्यांना गंगेच्या जलामध्ये बुडवण्याचा घाट घातला. पण गंगेच्या जलामध्ये बुडवण्याचा घाट घातल्यानंतर सुद्धा ते साखळदंड वितळून पडले, गळून पडले. आणि गळून पडल्यानंतर कबीर साहेब जसे तसे राहिले. हा प्रसंग ऐतिहासिक प्रसंग आहे. आणि हा ऐतिहासिक प्रसंग गुरुग्रंथ साहेबांमध्ये कबीर साहेबांनी जो हा प्रसंग लिहिलाय तो गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये आहे. कबीर साहेब म्हणतात, गंगा की लहरी मेरी टूटी जंजीर, मृगछाला पर बैठे कबीर, कह कबीर कोई संग न साथ, जलथल राखतय रघुनाथ. कबीर साहेब म्हणतात, अहो या सृष्टीचं रक्षण करणारा परमात्मा रघुनाथ जो आहे, राम जो आहे, त्या रामाने माझं रक्षण केलं. आणि हा ऐतिहासिक प्रसंग कबीर साहेबांनी मांडला. म्हणून कबीर साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की अंधश्रद्धेविरुद्ध प्रचंड तिरस्कार त्यांना होता. समाजाला शिक्षित केलं पाहिजे, त्यांना जागृत केलं पाहिजे, अंतचेतना त्यांची प्रगट व्हायला पाहिजे. म्हणून निरंतर त्यांनी अवतार कार्य त्यांचं जोपर्यंत होतं जीवनभर त्यांनी या चुकीच्या प्रथा रूढीविरुद्ध समाजाला जागृत करण्याचा वसा घेतला. आणि सर्वात मोठी गोष्ट अशी, उत्तर भारतामध्ये काशीला शरीर पडलं तर मोक्ष मिळतो, आणि मगरला जर शरीर पडलं तर नरकाला जातो, अशी एक वदंता होती. म्हणून कबीर साहेबांनी ठरवलं, अरे माझ्या अंतःकरणामध्ये राम प्रगट झालाय, सदोदित रामनामाच्या ब्रह्मरसाचं मी सेवन करतोय. आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा, माझं जीवन समर्पित झाल्यानंतर सुद्धा मी रामाशिवाय कुठे प्राप्त होणार आहे? मगरला ध्येय ठेवण्याचं तिने ठरवलं. आणि कबीर स्वामींची समाधी ही मगरला आहे. म्हणून कबीर साहेब म्हणतात, जो काशी तन तजे कबीरा रामे कौन निहोरा, क्या काशी क्या उसर मगर राम हृदय बसमोरा. कबीर साहेब म्हणतात, अरे काशीला शरीर पडलं तर रामाच्या नामस्मरणाचा रामाचा उपयोग काय? ओसाड मगरला शरीर पडलं आणि राम जर हृदयात असेल ना तर परमात्मा आपल्याला आपलंच निश्चित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कबीर साहेब पुढे जाऊन सांगतात, भजन भरोसे राम के मगर त्यजो शरीर, अविनाशी के गोद में खेलत दास कबीर. की मगरला कबीर साहेबांचं देह विसर्जित केला
आणि त्यांचा ध्येय कबीर साहेब म्हणतात, अविनाश की गोद में खेलत दास कबीर. अविनाशी असलेल्या परमात्म्याच्या गोदीमध्ये कबीर महाराज सांगतात, मी खेळत खेळत त्यांच्या गोदीमध्ये खेळतोय. आणि विलक्षण प्रसंग मगरला घडला. हिंदू मुस्लिम सर्व अनुयायी कबीर साहेबांचे त्या ठिकाणी होते. आणि शरीर नष्ट झालं. पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वाचा ध्येय नष्ट झाला. आणि तिथं फुलं तयार झाली. आणि फुलं तयार झाल्यानंतर सगळे आश्चर्यचकित झाले, कारण अनुयायामध्ये वाद सुरू झाला होता. हिंदू म्हणले दहन करायचं, मुसलमान म्हणले त्यांची कबरीमध्ये त्यांना दफन करायचं. हा वाद सुद्धा कबीर साहेबांनी आपल्या अंतानंतर नष्ट करून टाकला. आणि हिंदूंनी त्यांची फुलं आणून वाराणसीला त्यांची स्मृतिशिला उभारली. आजही ती कबीर चौराहा ही कबीर साहेबांची स्मृतिशिला. आणि मगरला सुद्धा कबीर साहेबांचं स्मारक मुसलमान बांधवांनी सुद्धा तिथं कबरीच्या रूपामध्ये बांधलंय. म्हणून जात पात वर्ण भेद धर्म याच्या पलीकडं हे संत असतात. संतांची वाणी निराकार ईश्वराला ऐकू जाणारी वाणी असते. आणि त्यांचे स्पंदन, त्यांची किरण, त्यांचं तेज, त्यांचं ज्ञान आणि त्यांच्या आकाशामध्ये विहंगम करणाऱ्या लहरी तुमच्या आमच्या सामान्य जीवांना तृषार्थ करण्यासाठी या सृष्टीच्या अंतकालापर्यंत तशाच सदोदित असतात. म्हणून आपल्या सर्वांचं एकच कर्तव्य असतं की अशा सत्पुरुषांच्या दिशादर्शक संतांचं, जगताचं कल्याणाचा मंत्र वसा वारसा जपलेल्या संतांचं तत्वज्ञान, त्यांची तत्वप्रणाली आपण नित्य आपल्या उपासनेमध्ये वाचनामध्ये ठेवून आपली बुद्धी, आपली प्रज्ञा, आपला विवेक सदोदित जागृत ठेवून समाजाचा आणि आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग या संतांच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातूनच या जगाला शांतीचा संदेश, वैश्विक कल्याणाचा संदेश प्राप्त होतो. हीच भावना भगवान ज्ञानदेव आणि संत कबीरांच्या चरणी समर्पित करून त्यांना अभिवादन करून आजच्या या चौथ्या दिवशीच्या पुष्पाला, या पुष्पाची सेवा समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय.